आजचा विषय अतिशय गंभीर आहे. शेतकरी आज निवडणुका पार पडल्यानंतर राज्यामध्ये देशामध्ये स्थिर शासन आणि केंद्रात जे शासन आहे तेच राज्यात आहे आणि स्थिर सभा कॅबिनेट खात्यांचं वाटप सुद्धा झालेलं आहे, ज्याची त्याला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय ऊस दराचा आहे, जो अजूनही कुठल्याही कारखान्याने डिक्लेअर केलेला नाहीये. आणि आज गेली अनेक वर्ष प्रजागट प्रमुख श्री प्रदीप झंझने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करत असताना वीज डीपी चोरी असो किंवा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असो, नेहमीच त्यांचं जे वक्तव्य असतं ते निर्णायक असतं. आज ऊस दराबाबतीत आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. नमस्ते झंझने साहेब. नमस्कार. नमस्कार, बोला. आज फलटण तालुक्याचा जर विचार केला आपण तर 4 कारखाने इकडे ऊस तोडताना दिसतात. तसे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेकडो कारखाने जे आहेत ऊस दरासाठी ऊस दर डिक्लेअर न करता ऊस तोडतायत. त्याच्याकडे आपण कसं बघताय? तसं पाहिलं तर नैतिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्याही बघितलं तर ते चुकीचं आहे. कारखाने उभा करणं हे सुद्धा खायचं काम नाही, हे माझं प्रामाणिकपणे मत आहे. 4 कारखाने आपल्या तालुक्यात आहेत हे आपलं एक सौभाग्य म्हणता येईल इथं. परंतु कारखानदारांनी सुद्धा कारखाना उभा केला म्हणजे तो चालवतोय कोण शेवटी? तर तो चालवतो शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी. ऊस उत्पादक शेतकरी जो आपल्या मेहनतीच्या घामावर ऊसाची शेती पिकवतो आणि तो ऊस कारखान्याला घालत असतो, त्यावेळी तो कारखाना चालत असतो. परंतु हे सांगड आहे. कारखाना, कारखानदार, शेती, शेतकरी, ऊस हे सांगड बसलेले. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने कारखानदारांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की शेतकरी ह्याच्या मेहनतीवरती आपला कारखाना चालतोय. मग त्याविषयी त्यांनी सुद्धा थोडंसं बघा, ते कारखाना उभा करतायत हे सुद्धा खायची गोष्ट नाही, हे आम्ही प्रामाणिकपणे म्हणतो. कोणाविषयी राग, क्रोध, रोष काय नाही, ते गेलं संपलं, इलेक्शन झालं, संपला विषय. परंतु आता निवडणुका झाल्यात, सगळं झालंय. आता विषय आहे ऊसाला दर देण्याचा. सर्व कारखान्यांनी द्यावं. मी काय एखाद्या विशिष्ट कारखान्यासाठी बोलत नाही. मी सर्व आणि कारखान्याचा विषय सोडा, मी शेतकऱ्यांसाठी बोलतोय. जे शेतकरी आमच्याकडे आले होते काही की बाबा ऊस दराविषयी तुम्ही तुमची भूमिका मांडा, तुम्ही विरोध करा. आम्ही त्याविषयी थोडंसं लिखाण पण केलं. मध्यंतरी तुम्हाला बोललो सुद्धा, तुमच्याही चॅनलवर बोललोय, वर्तमानपत्रात ही बातम्या त्याच्या लागल्या आणि लेखही लिहिले. आणि कारखानदारांना तेवढं पुरेसं असतं, कारण उद्योगधंदा उभा करणारी व्यक्ती कधीही बारीक नसते आणि ज्ञानिक असते ती व्यक्ती. तर त्यांना शेतकऱ्यांचं दुःख लगेच समजेल असं माझं ठाम मत आहे. आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काय करणं गरजेचं आहे? तर आता कुठेतरी शेतकऱ्यांना चांगला दर दिला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण म्हणतो फलटणची आपल्याला बारामती करायची आहे, बारामती सारखं फलटण करायचे आहे, तर त्या दृष्टीनं मी म्हणतो सगळ्यांनी पाऊल पुढे टाकलं पाहिजे. सगळ्यांनी, 4ही कारखान्यांनी. साहेब, माझा प्रश्न फलटणसाठी नाहीये, पूर्ण राज्यासाठी प्रश्न आहे हा. आज जर आपण बघितलं तर ऊस कारखानदारी ही खासगी मालकीची जास्त झालेली आहे. सरकारी कारखान्यांची संख्या जर बघितली आपण तर ती हाताच्या बोटावरती मोजण्याजोगी इथं आहे. म्हणजे एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही जी आहे त्यांनी आपलं वर्चस्व हे स्थापत्य केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुणी दुमत करत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, तर सगळं जे राजकारण आहे ह्या साखर कारखानदारी भोवतीच राज्यात आणि देशात सुद्धा फिरतं. अर्थव्यवस्था सुद्धा ह्या साखर कारखानदारी भोवतीच फिरते. आज गेले आपण जसं 15 वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढताय, तसं देशातल्या राज्यातल्या अनेक शेतकरी संघटना ह्या ऊस दरासाठी अगदी 700 रुपयापासून त्यांनी 4000 पर्यंत दर ह्या साखर कारखानदारांनी ह्याला लावला होता. हे त्यांच्या संघर्षाचं यश आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या चळवळी मोडीत काढण्यात भाजपा सरकार असो किंवा जे प्रस्थापित मंडळी असो यांना यश आलेलं आहे. आणि आज तुम्ही इतके वर्ष संघर्ष करताय, परंतु तुम्ही सुद्धा आज फलटण सारख्या ठिकाणीच एक मर्यादित कार्यक्षेत्रातच तुमचं काम करू शकताय. मग ह्या प्रश्नाला वाचा फोडणार देशामध्ये
किंवा शेतकऱ्यांची बाजू घेऊन बोलणारं एकही व्यक्तिमत्व मला दिसत नाही. म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय की नेमकं ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कुणाकडे बघावं. बरोबर आहे, तुम्ही बोलताय ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये ज्यावेळी एखादा पक्ष सत्ताधारी होत असतो त्यावेळी दुसरा पक्ष हा विरोधक होत असतो, विरोधात बसत असतो. आणि प्रामुख्याने ही विरोधकांची बाजू असते. कारण जे मतदान झालेलं असतं ते सत्ताधारी गटात झालेलं असतं नाही तर विरोधी गटात झालेलं असतं. लोकमत तिथं तिथं ते विभागलेलं आहे. बरोबर. मग त्या लोकमताचा आदर करून जो सत्ताधारी असेल विरोधक असेल, विरोधकांनी भांडलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी त्या लोकमताचं, त्या लोकांचं कल्याण करण्यासाठी त्यांनी योजना राबवल्या पाहिजेत. चांगले जे काय असेल ते कारखान्याचं असेल, ऊस दर वगैरे जे काय असेल चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि विरोधकांनी अजून तो दर कसा वाढेल ह्याच्यासाठी बांधलं पाहिजे. ही लोकशाही आहे. दुर्दैवानं आपण जर राज्याचं आणि केंद्राचं शासन बघितलं तर जे सत्ताधारी आहेत त्यांचं पोट भरलेलं आहे, विरोधकांचं पोट भरलेलं नाही अजून. ही परिस्थिती आहे. मला सांगा, ज्याला भूक लागली तो आरडाओरडा करेल. बरोबर. किंवा तुम्ही जे सांगताय की ज्याचं पोट भरलंय तो त्याच्या ताटातलं दुसऱ्याला देईल, अशी काही परिस्थिती लोकशाहीमध्ये नाही. तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जर आपण लोकसभेचं कामकाज जर बघितलं 19 डिसेंबरचं, तर 24% ते 48% देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कामकाज, म्हणजे सुस्तावलेली ही लोक आहेत ज्यांच्या हातात सत्ता आलेली, ती लोक अजूनही ज्यांना कॅबिनेट पद मिळाले ते अजूनही हात तुऱ्यात गुंतल्यात. प्रॅक्टिकली सांगतोय मी तुम्हाला, एखादं पद मिळालं की चरबी येते, जास्त गरजेपेक्षा जास्त खायला मिळालं की मस्ती येते. सगळ्यात महत्वाचं, लोकशाही कन्सेप्ट जो आहे तो कुणाच्याही डोक्यात नाही. आज परिस्थिती अशी आहे की एखाद्याने आत्महत्या केली काय, एखाद्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यानं त्याचं शिक्षण बंद झालं काय, एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं काय, ह्या लोकांना काहीही घेणं देणं नाहीये. सगळ्यात महत्वाचा विषय, ह्यांच्या घरामध्ये कोट्यवधी संपत्तीची वाढच फक्त होते. तुमच्या आमच्या घरामध्ये फक्त लाडक्या बहिणीचे 4,000 रुपये मिळणार आहेत. मग ह्या परिस्थितीत आम्ही काय करायचं किंवा सर्वसामान्यांनी काय करायचं हे तुम्हाला काय वाटतं? मी ज्यावेळी राजकारण समाजकारण करतोय त्यावेळी मी ज्यावेळी लहान लहान मुलं येताना बघतो ना राजकारणामध्ये, त्यावेळी माझंही त्यांना ते म्हणणं असतं किंवा जो नवीन कोणी येतो पहिले आधी घर चालवायला आपण घराचं पहिलं बघितलं पाहिजे, जे काय काम असतील सगळं, आणि नंतर बाहेर पडलं पाहिजे. बरोबर. हे लोकांनी प्राधान्याने केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आपली सत्सद बुद्धी जागृत ठेवली पाहिजे की बाबा चला, आपला हा गावातला विषय असेल, ग्रामपंचायत गावामध्ये कोण चांगलं काम करतोय त्यालाच आपलं सहकार्य असलं पाहिजे. मताच्या रूपानं असेल, पाठिंब्याच्या रूपानं असेल, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या कसं आहे, त्याला जिथं गरज आहे तिथं मदत आपली झाली पाहिजे. त्या दृष्टीनं तोच विषय तालुका लेवलला असेल, राज्य लेवल, जिल्हा राज्य लेवलला असेल, हे पाहिजे. आणि उगाच ते मतदानाला काय ते आता आरोप कुणावर ते करणं बरोबर नाही, कोणी हे करणं, पण जे वाटत असतील ते 500, 1000, मटणाचे 2 तुकडे, म्हणजे बुरसटलेली वृत्ती, हे घेणारे लोक सुद्धा बुरसटलेले. आणि देणाऱ्या विषयी तर मला काय बोलायचंच नाही, त्यासाठी शब्दच नाही माझ्याकडे. परंतु जे घेणारे आहेत ना, मला मतदान नाही केलं तरी चालेल, त्या लोकांनी अजिबात नाही, करू नका. काय सर, कशासाठी घ्यायचं 500, 1000 आणि ते मटणाचे 2 तुकडे गाडीत बसून नेतात ते मतदान करायला. तुमचं मतदान आधीच क्लिअर झालेलं असतं गाडीत बसून गेल्यावर. कशासाठी करायचं हे आपण? एकंदरीत लोकशाही, मी बोलतोय हे कुणाला वाईट वाटत असेल मी क्षमा मागतो, परंतु हे नका करू. अक्षरशः आम्ही ज्यावेळी 1 डीपी बसवतो ना, आम्ही ज्यावेळी काय काय तुम्हाला सांगतो एक विषय, एक आपल्या तालुक्यात MSC मध्ये काम करणारा कर्मचारी रिटायर्ड झाला, त्याचा डीपी 2 वर्ष झालं तरी डीपी बसला नाही. त्यांच्या मित्राने, त्या रिटायर्ड वायरमनच्या मित्राने मला सांगितलं असं असं आहे, त्यांचा डीपी काही बसत नाही. 2 दिवसात डीपी बसला. आपल्या प्रजा गटाकडे आल्यानंतर 2 दिवसात बसला. मग मला ते म्हणायचे 2 वर्षाचं झालेलं नुकसान किती झालं? आम्ही डीपी बसवून दिला, त्यांचं उत्पन्न सुरू झालं, इन्कम सोर्स सुरू झाला, शेती पिकायला लागली. हा किती फरक आहे? मग माझं
त्यांच्या बाबतीत मग ते म्हणत नाही. आम्ही जेव्हा डीपी बसवतो ना त्यावेळी आम्हाला माहिती असतं प्रत्येक शेतकऱ्याचं जवळपास लाखो रुपयाचं नुकसान होण्यापासून वाचत असतं. आणि शेतकरी कधी 500-1000 रुपयाला ते शेतकरी मेंदावत नाही कधी. पण जे लोक होतात की नाही, खरंच ह्या लोकांनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतंय, ते 500-1000 रुपयाने आपली पुढची जी पिढी असते येणारी, आपण त्याच्या पायावर धोंडा मारत असतो. कारण आपण एकदा ते पैसे 500-1000, 2000 घेतले की त्याला परत बांधीलच झालो, त्याला परत 5 वर्ष प्रश्नच विचारू शकत नाही. हे दुर्दैव आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे. ह्याच्यामुळे इतर राज्यामध्ये म्हणा, तालुक्यात म्हणा, जिल्ह्यात म्हणा, गावात म्हणा, काहीच बदल होऊ शकत नाही. ही वृत्ती ज्यावेळी कोणी पैसे घेऊन येईल ना त्यावेळी त्याची तक्रार झाली पाहिजे. मी म्हणत नाही त्याला मुस्काडीत मारा, त्याला शिवीगाळ करा, भांडणं करा, मारहाण करा, अजिबात नाही करायचं. तसलं काही करू नका. त्याची तक्रार करा. कोण आलाय, काय येतोय, तो कामाच्या बळावर जिंकलं पाहिजे. माझ्यात बळ आहे ना लढायचं, तर मी मेहनत केली पाहिजे. तुम्ही माझ्या विरोधात काय आहे, मी तुमचं मत परिवर्तन केलं पाहिजे, मी काम केलं पाहिजे, तुमचं मत परावर्तित झालं पाहिजे की खरंच प्रदीप झणझणे चांगलं काम करतोय, अमुक आहे तो नेता चांगलं काम करतोय, आणखीन कोण असेल तो चांगलं काम करतोय, तो एखादा असेल बाबा तो काम नाही करतोय, असं तुमचं मत झालं पाहिजे प्रामाणिक. आणि तुम्ही जनता आहे, माझ्यासाठी जनता जनार्दन आहे. तुम्ही आला तरी मी तुमची कामं करणार आहे. कोणत्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा मी कोणाकडे बघणार नाही. तुम्ही माझेच आहे, मी तुमचाच आहे. तुम्ही मला वाईट म्हटलं, मी तुम्हाला वाईट म्हटलं, काय सर त्याच्यामध्ये आपण एका कुटुंबात, हे फलटण तालुका म्हणजे आपलं कुटुंब आहे असं मी मानतो. मर्यादित का असे ना, पण मी तेवढ्यासाठी माझी ताकद जेवढी आहे मी तेवढं काम करतोय. तेवढं मी जास्तीत जास्त मला जेवढं देता येईल तेवढं मी 100% माझं मी योगदान ह्या आयुष्यात देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तुम्ही जे म्हटलं ही व्यवस्था वगैरे कसं होणार, काय चालणार, तर ह्या खालून जे आलेलं हे सगळं ह्याच्यावरती कंट्रोल ऍक्च्युली नागरिकांचाच पाहिजे. आणि लोकशाहीने तो अधिकार दिलेला आहे ऑलरेडी. आता सुद्धा जर शेतकऱ्यांनी जर ठरवलं की आपल्याला ऊस दर चांगलाच मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांनी ठरवलं तर ऊस दर त्यांना 100% चांगला मिळेल. पण हे कुठंतरी एकत्र येण्याची गरज आहे, ठरवण्याची गरज आहे. आणि कारखानदारही इथले चांगला दर देतील, काही त्यामध्ये मला अडचण वाटत नाही. परंतु त्यांनाही ते जाणवलं पाहिजे की खरंच ही शेतकऱ्यांची गरज आहे. की शेतकऱ्या तो किती 1.5 वर्ष 18 महिने तो ऊस शेतात राहतो, जमीन दुसरं पीक घेता येत नाही, बरोबर. पूर्ण ती जमीन बांधील राहते त्या ऊसाला. म्हणजे तो ऊस नंतर मग कारखान्यात जातो, नंतर मग ते पैसे मिळतात त्याचे. पण ते किती वर्षानंतर मिळतात, किती कालावधीनंतर मिळतात. आणि त्याच्यामध्ये केलेली प्रत्येक ठिकाणची मेहनत असेल, नांगरट असेल, पाठ तासावा लागतो गवताचा, तिथून घामाच्या धारा लागतात शेतकऱ्याच्या पाठ तासताना. बारकाईने बघा तुम्ही, सोपं नाही ते. हराळी उगवलेली असते, काढता येत नाही, ते कोऱ्यानं धाप लागते, सगळं होतं, सगळे कार्यक्रम होतात तिथे. काय सांगायचे, शेतकऱ्याचे हाल वेदना सांगू शकत नाही, एवढ्या वेदना आहेत, ते कळत नाही. ऊस ज्यावेळी जातो ना त्यावेळी कळत नाही, पण त्याच्या वेदना असतात त्या. ज्यावेळी तो ऊस कारखान्यात पिळला जातो त्यावेळी तो घाम असतो शेतकऱ्याचा. आणि कारखानदारी ज्यावेळी कारखाना उभा करतो, आम्ही मान्य करतो ना, कारण कारखाना उभा करणं खरंच खायचं काम नाही. माझी सर्व कारखानदारांना नम्रपूर्वक विनंती आहे, शेतकरी मायबापाला चांगला दर द्या. अगदी बारामतीच्या सुद्धा पुढे जाईल एक पाऊल असा चांगला दर द्या. आणि मला तुमचा सत्कार करायची संधी द्या. आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं तुमचा सत्कार करायला येणार तिथे. तुम्ही कुठेही असा कारखान्यात असेल, तुमच्या घरी असेल, आम्ही कुठेही तुमचा जाहीरपणे सत्कार करणार. कारण शेतकऱ्या जवळपास बघितलं तर ते शेती ऊसावरच चाललेलं आहे सगळं. ऊसाचं पीक कोलमडलं, कांदा कोलमडला की संपला, शेतकरी कोलमडला त्या वर्षात. तर हे थोडस शेतकऱ्यांच्या वेदना कुठंतरी मनाशी ठेवून आणि सर्व कारखान्यांनी ह्यासाठी, मला तो म्हणायचं म्हणजे काय, सर्व कारखाने ह्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी ऍक्शन मोडवर या. म्हणजे जसं आता आपण बाकीची कामं आहेत, बाकीची कामं इलेक्शनची असतील कामं, आता निवडणुकी झाली, आपण सगळे ऍक्शन मोडवर होतो, मी पण होतो, झालं इलेक्शन संपलं, पण आता काम केलं पाहिजे. ह्या भावना कुठंतरी स्थिर झाल्या पाहिजेत. विषय सोडून द्यायचे असतात, कामाला लागायचं असते. तर ह्या गोष्टींना शेतकऱ्यांना दर मिळाला पाहिजे. आणि आता
जेही आमदार झाले, आमदारातून सातारा जिल्ह्याला तुम्ही जे म्हणला हारतुऱ्यात वेळ घालवतायत, सातारा जिल्ह्यातून त्या 4 मंत्रिपदं मिळाली. पण खरं सांगू का, त्या लोकांचे कष्ट पण म्हणजे ज्यावेळी मी समजा शाळेत अभ्यास करत असतो आणि ज्यावेळी माझा पहिला नंबर येतो, खरं माझ्यासाठी तो आनंदाचा दिवस असतो. मला त्यावेळी हारतुरे त्यावेळी मिळाले. आजही मी ज्यावेळी डीपी बसवतो त्यावेळी कधीतरी शेतकरी आमचे करतात, म्हणजे प्रत्येक वेळी मी जात नाही, पण केव्हा तरी मी जातो त्यावेळी हारतुरे देतात, ते सत्कार करतात. पण तो त्यांची ती कृतज्ञतेची भावना असते. तशी ते मंत्री झाले, ठीक आहे, त्यांचा ते मान आहे, त्यांनाही मिळालेला तो आनंद आहे, त्यांच्या कामाची ती पावती असेल किंवा राजकारणाचे ते आडाखे असतात काही, की ह्या जिल्ह्यात माया पक्षवाडा अमकं तमकं हे सगळ्या गोष्टी असतात, कुणाला पहिल्यांदाच मिळालेलं असतं. परंतु ही ताकद जास्त वेळ ह्याच्यामध्ये जर जनता दुःखात असेल, वेदनेत असेल, तर ह्या आताच नुकतेच 2 आपण बघितले मराठा समाजाचे बीडमधून एक बळी गेलेला आहे. सरपंच होते ते मसाजोगचे. दुसरी गोष्ट आपले परभणीचे, तिथं एक आपण बघितलं, तिथं एक बळी गेलेला आहे. हा भारतीयांचा बळी आहे, हा महाराष्ट्रीयन नागरिकाचा बळी आहे. तर हारतुरे न घेता ह्या वेळी ते टाळायला हवेत, की इथं मोठ्या घटना घडलेल्या आहेत आणि दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. या घटनांचा जाहीर निषेध मी आत्ता जाहीर निषेध करतो 100%. मागेही केलेला आहे पण हे जाहीर निषेध करण्याचा ह्याच्यावर किती निषेध करायचा? एक प्रश्न त्याला जोडलेला माझा, आणि कामाला महत्व दिलं पाहिजे. साहेब, हा तुमची तळमळ समजते, आपण पाठीमागे सुद्धा बोललो त्यावेळेस ही तुमची तळमळ दिसली. परंतु माझा विषय असा आहे, एक शासकीय अधिकारी महिनाभर जर काम करत असेल तर लाखभर पगार घेत होतो. आज जर बघितलं कॅबिनेट मंत्रीपद हे 2.5 वर्षासाठी आहे. याचं जर आपण मूल्यमापन केलं तर त्यांच्या कामाप्रमाणे त्यांना तो मोबदला मिळतो का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, शेतकऱ्याला जो दर दिला जातो तो त्याच्या वर्षभराचा 18 महिने तो ऊस ठेवत असतो शेतामध्ये, त्याला जर क्विंटलला 3,000 दर मिळत असेल आणि महिनाभर जर काम करून प्रशासकीय अधिकाऱ्याला लाखो रुपये मिळत असतील, 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिल्यानंतर त्याला जी रक्कम मिळते, ह्याचं जर आपण तफावत बघितली तर मला सांगा, ही लोकशाही शेतकऱ्यांसाठी काम करते का ह्या भांडवलदारांसाठी काम करते? हा एक मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर उभा आहे. त्याचं मूल्यमापन करण्याची जी पद्धती, त्याच्यावरती माझा प्रश्न आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? 100%. आज जे आहे ना, माझं असं मत आहे बघा, कुठंतरी आर्थिक दृष्ट्या समतोल साधला गेला पाहिजे आणि ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. जे मंत्री झाले, आमदार झाले, यांना खरोखर मनापासून शुभेच्छा आहेत. परंतु आता जो आर्थिक समतोल ढासळलेला आहे, तो समतोल कुठेतरी झाला पाहिजे. प्रत्येक जण इथं जगला पाहिजे आणि तो लोकशाही गुन्ह्या गोविंदानं जगला पाहिजे. ही भावना ही ते निवडून येणाराची असली पाहिजे. आणि आमच्यासारखे सामाजिक कार्य आम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये लोकांच्या ह्याच्यासाठी योगदान आमचं दिलं पाहिजे. हे आलंच ते. तर ह्याच्यामध्ये जसं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो, आपल्या इथे तुम्हाला सांगतो, शैक्षणिक सेवा जी आहे ही मोफत केली पाहिजे. तुम्हाला मी सांगतो. दुसरी गोष्ट, वैद्यकीय सेवा मोफत दिली पाहिजे. पहिलं काय होतं, जिल्हा परिषदेत आता तरी काय आहेच ना, शासनाच्या त्या योजना ऑलरेडी आहेत, पण त्याची प्रॉपर अंमलबजावणी होते की नाही हा तुमचा प्रश्न आहे. शैक्षणिक सेवा काय झाली, आता खासगीकरण झालं सगळं. महिलांना 12वी शिक्षण. तुम्ही जिल्हा परिषद मध्ये शिकलाय, मी जिल्हा परिषद मध्ये शिकलोय. जिल्हा परिषद मधून शिकलेली लोक किती आहेत, लोक मोठमोठी झालेली भरपूर. आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, एवढं मोठं व्यक्तिमत्व सातारा जिल्ह्यात होऊन गेलं, कुठं शिकलं ते? आज कुठं शिकले ते? हा ज्वलंत प्रश्न आहे साहेब. जशी साखर कारखानदारी ही खाजगीकरणाकडे वळते, तशी शिक्षण क्षेत्रातली सुद्धा सगळ्या संस्था ह्या खाजगीकरण झालेल्या आहेत. आणि त्या संस्था, त्या कारखानदारी ह्या तुमच्या आमच्या नाही आहेत, पहिली गोष्ट. आणि ह्या ज्यावेळेस संस्था ज्या आहेत, साखर कारखान्याच्या संस्था असो किंवा शिक्षण संस्था असो, आज जर बघितलं तुम्ही, आरोग्याचा प्रश्न मांडला, आज सरकारी दवाखान्याकडे जाणाऱ्यांचा वर्ग आणि खाजगी दवाखान्याकडे जाणारा वर्ग, त्याचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर तिथे सुद्धा आर्थिक समतोल नाहीये.
आज तिकडे सर्वसामान्यांसाठी ह्या प्रशासनामध्ये जी यंत्रणा आहे, जी लोकशाहीमध्ये यंत्रणा आहे, ती कुठेच काम करताना दिसत नाही. ही एक व्यथा आहे. मग ह्यासाठी नेमकं आपण सर्वसामान्यांनी काय केलं पाहिजे? सर्वसामान्यांनी मागण्याच ठेवल्या पाहिजे आता. आणि महत्वाचं म्हणजे जसं आपण आता आरक्षणासाठी भांडत असतो, ओके, तसं आपण तिथे आपल्या सन्मानासाठी भांडलं पाहिजे की बाबा मला हा जनरल दरवाजा, बाकीच्यांना VIP दरवाजे, हे बंद झालं पाहिजे ना कुठंतरी. मग हे कोण ठरवणार आहे आता, कोण सांगणार आहे? हे ठरवण्याची वेळ कुठं आहे नेमकी? हे ठरवण्याची वेळ शेवट तुम्ही किती काही केलं तरी ते निवडणूकच आहे. आणि ती निवडणुकीचा दरवाजाच आहे, ती होऊन गेले परत 5 वर्षांनी. 5 वर्षांनी. पण ज्यावेळी तुम्ही ठरवता की बाबा चला आपल्याला यावेळी आरक्षणच आपल्याला मागायचं, कुठला विशिष्ट समाज असेल किंवा आरक्षण मागायचे, तर त्यावेळी आपण काय करतो, आपल्या विचाराचे आणि हे आमदार निवडून लावतो त्यावेळी, आणि त्यांच्याकडून ते आपण तिथं मागणी करतो. तसे ती आपली मागणी असली पाहिजे लोकांची की बाबा हे समतोल ठेवा आता, की हा आर्थिक जो असमतोल झालेला आहे, ह्यासाठी माझं काय म्हणणं आहे बघा, तुम्हाला सांगतो, शैक्षणिक सेवा मोफत असली पाहिजे. किती खर्च येतोय आज तुम्ही बघा, कोट्यवधी रुपये खर्च येतोय शिक्षणासाठी. सामान्य माणूस नाही करू शकत, हे उत्पन्नच नाही त्याचं. तर त्याला शिक्षण इथं मोफत मिळालं पाहिजे. तो कुठलंही शिक्षण घेऊ देत त्याला शिक्षण सेवा मोफत पाहिजे, वैद्यकीय सेवा मोफत पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला तिसरी गोष्ट, शिक्षण मोफत शिक्षण घेतल्यानंतरही जर समजा नोकरी कुठं लागली नाही, तर आता समजा आपल्या इथं कमिन्स कंपनी आहे, इथं एखादा ट्रेडचा व्हॅकन्सी आहे, जागा मोकळी आहे, तिथं रिक्त जागा आहे, त्या पदावरती तो काम करू शकतो, तर त्याला व्यावसायिक प्रशिक्षण मोफत असलं पाहिजे की तो तिथं जॉब करेल, नाहीतर उद्योगधंदा उभा करेल, काही करेल. व्यावसायिक, हे झालं तिसरं, व्यावसायिक प्रशिक्षण मोफत असलं पाहिजे. आणि चौथं, शेतीला आणि शेतमालाला हमी भाव द्या, दुधाला हमी भाव द्या. ह्या 4 गोष्टी जर केल्या ना, तुम्हाला सांगतो, तर समतोल साधला जाणार आहे 100%. अजून काय किरकोळ एखाद दुसऱ्या घटना गोष्टी, परंतु ह्या 4 गोष्टी जर सांभाळल्या ना, तुम्हाला सांगतो, तर लोक आरक्षण सुद्धा मागणार नाहीत. ह्याला जोडून एक प्रश्न आहे माझा. आज आपण राज्याचा किंवा केंद्राचा विषय थांबूया. फलटण तालुक्याचा विचार केला आपण, तर फलटण तालुक्यात 4 साखर कारखाने, 2 दूध संघ आहेत, आज 2 MIDC सुद्धा आहेत, म्हणजे एक सुरवडीची आहे, नाईकबोंगवाडीची मंजूर आहे. शिवाय गावोगावी पतपेढ्यांचं जाळ आहे आपल्याकडं, सहकारी सोसायटी वेगळं काम करतात, एवढी सगळी आर्थिक व्यवस्था, शिवाय राष्ट्रीयकृत बँकांचं जाळं फलटण तालुक्यामध्ये आहे. बरोबर, एवढं सगळं असताना सुद्धा फलटण तालुक्यासारख्या ठिकाणी खाजगी सावकारकी ही तेजीत आहे. म्हणजे त्यांचं जर वर्चस्व बघितलं, त्यांचे जे लोन देण्याचे किंवा त्यांचे जे अर्थव्यवहार बघितले, तर ते कोट्यावधीमध्ये आहेत. मग एवढं सगळं असताना खाजगी सावकारी बोकाळतेच का, हा एक प्रश्न सर्वसामान्यांमध्ये आहे. मग ह्यासाठी नेमकं प्रशासन किंवा राज्यकर्त्यांनी काय करावं? मुळात जे आहे ना, आता मी समजा माझं आयुष्य जगतोय, मला जे काय करायचंय, माझ्या खर्च किती आहेत, काय आहे, मी सुद्धा तो विचार करणं गरजेचं आहे की मला किती कर्ज काढायचंय किंवा काय माझे हे आहे. माझं त्या आवकेच्या बाहेर जाणार नाही ह्याची काळजी सुद्धा मी स्वतः वैयक्तिक घेतली पाहिजे, पहिली गोष्ट. ओके. दुसरी गोष्ट, एक आपल्यामध्ये थोडेसे गट्स आणखीन असले पाहिजेत की लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची हिंमत आपली बी असली पाहिजे थोडीशी. आधी दुसऱ्याकडून हे करण्यापेक्षा ना, एक स्वतः आपण हे नागरिक, ज्यावेळी आपण म्हणतो ना नागरिक, मी नागरिक आहे, एक नागरिक मिळून महाराष्ट्र बनतो, एक नागरिक मिळून भारत बनतो, आणि तो मजबूतीनं उभा राहतो. हे नागरिक मजबूत असला पाहिजे आपला, आणि ते असतात, होतात कालांतराने, कधी ते चढ उतार येत राहतात, पण होतात. आता तुम्ही एखादं बघितलं तर कधी स्ट्रगल करत असतं, कधी ते पुढची पिढी चांगल्या परिस्थितीत येत असते, परत थोडंसं चांगलं, परत आलेख खाली जातो, परत वर येतो, हे चालू असतं. हे जडणघडण होत राहतं. चुका माणसाला जास्त मिळालं की त्याचं खाली पुढे गेल्यानंतर पुढची पिढी खाली नेते किंवा त्याच्या काळात जातं. काही गोष्टी अशा होतात, चढ उतार येत राहतात, परंतु सक्षम असलं पाहिजे. आणि कुठंही आपल्याला जे आहे इथं आयुष्य जगत असताना आर्थिक परिस्थिती, निदान मी म्हणतो आपल्याला आपलं कुटुंब असेल हे व्यवस्थित, सगळं व्यवस्थित जगेल, ह्या इथपर्यंत आपल्याला तेवढा आवाका ठेवायला लागतो. बरोबर, ही प्रत्येकाची आपापली जबाबदारी झाली. आणि ज्या इतर गोष्टी आहेत सार्वजनिक,
ह्याच्याविषयी खरंच म्हणजे आपल्या वैयक्तिक असतील काही गोष्टी आणि सार्वजनिक असतील, ह्याच्यासाठी तिथं लोकशाही बनवलेली आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी असेल, अधिकारांसाठी असेल, लोकशाही बनवलेली आहे. तर ह्या लोकशाहीमध्ये आमदार असतील, नगरसेवक असतील, सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, ह्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये हे काय ठेवलेत पद ही, तर हे विशेष लोक आहेत. ह्यांनी तिथं योगदान दिलं पाहिजे त्या थरावरती, तिथं काम केलं पाहिजे त्यांनी. आणि संपर्क होतो. आता जेवढे आम्ही सुद्धा इथं ऑफिस टाकून बसलोय, आम्ही कुठल्या पदावर नाही, पण आम्ही आपलं काम करत बसलोय लोकांशी, तर आम्ही त्या स्वरूपात योगदान देत असतो. आपला कुठं कुठं उपयोग होईल बाबा, लोकांना काय होईल. तसं माझे एक हे की ह्या लोकांनी मी सगळ्यांनी देत असतात, ते नाही असं नाही बरं का, परंतु आता जे आपण म्हणताय आमदार मंत्री असतील, ह्यांनी विशेष करून तिथं लक्ष दिलं पाहिजे. आणि खरंच तुम्हाला सांगतो, सगळ्या गोष्टी ह्यांना आता सोयी सुविधा सगळं उपलब्ध होतं त्यावेळी. कम्फर्ट झोन मध्ये असतात, सिक्युरिटी असते, सगळं असतं. परंतु तुम्ही असेल, मी असेल, आणखीन नागरिक असतील, काय सिक्युरिटी आहे बोंबलायला? काय होते, आज मसाजोग सारखी घटना घडली, परभणी सारखी घटना घडली, खूप घटना घडतायत अशा. तुम्हाला असं होतंय, तुम्हाला हे सुचवायचंय का की जे विधायक पदावरती जे लोक काम करतात त्यांच्यामध्ये संवादाचा अभाव आहे, विरोधी पक्ष सत्ताधारी यांच्यामध्ये संवादाचा अभाव आहे, सर्वसामान्य आणि तुम्ही समाजसेवक आहात, आज तुम्ही रोज संवाद करताय सगळ्यांशी, आणि ह्या सर्व घटकांमध्ये जे प्रशासन आहे, जे पोलीस प्रशासन आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, यांच्यामध्ये निश्चितपणे संवादाचा अभाव आहे. हे तुमचं म्हणणं आहे का? हा 100% होऊ शकतं ना. आता समजा आपला एक छोटासा विषय घेऊ, नेहमीच आपल्याला भेडसावणारा प्रश्न आहे, ओके, डीपी चोरीचा. सापडलं पाहिजे ना, ते कुठंतरी झालं पाहिजे. ते का होत नाही? शेतकरी त्याच्यावर डिपेंड आहे, त्या डीपीवरती. किती तोटा होतोय, किती फटका बसतोय शेतकऱ्यांना. अजून त्या हिंगणगाव मधल्या शेतकऱ्यांना अजून न्याय मिळाला नाही. तुम्ही बाईट घेतलेली किती दिवस झाले बघा, त्याच्या अगोदर 15 दिवस तो डीपी गेलेला होता चोरीला, म्हणजे अजून तो डीपी बसलेला नाही. बोला, म्हणजे काय आहे हे? लोकशाही आहे. फलटण तालुक्यात जर त्या डीपीचा शोध लागत नसेल, डीपी वीज महावितरण डीपी देत नसेल, कुठं फाट्यावर मारायची मारली नाही मी लोकशाही, हा ठार मारली लोकशाही यांनी. का डीपी देत नाही तुम्ही शेतकऱ्यांना? उद्विग्न होणारे प्रश्न आहेत. आणि तुम्ही म्हणताय ना, हे खरंच ह्याच्यामध्ये कसं होतंय, जे कोणी असतील, अधिकारी असतील, आमदार असतील, एकदा झाले की झालं, निवांत, रिलॅक्स, आपलं व्यवस्थित चाललंय. ह्या कुठून तरी एक थोडीशी भावना असली पाहिजे की आपलं डीपी चोरीला गेल्यावर तिथले 130 एकर जमीन आहे, ह्यात सगळे झोपले. हे मेडल कुणाला द्यायचं आता मला सांगा? मेडल कुणाला द्यायचं फलटण तालुक्यात? ह्याचा कोण धनी होणार आहे? हिंगणगावामध्ये, फलटण तालुक्यातील हिंगणगावातील डीपी 1 महिना होऊन गेलो चोरीला गेलाय, तो सापडले नाही. त्यातलं काय डीपी मिळाला नाही, वीज महावितरणने डीपी बसवला पण नाही. एकतर नियम आहे, डीपी चोरीला गेला अथवा नादुरुस्त झाला तर तो 2 दिवसात बसवायचा आहे. कसली लोकशाही फलटण तालुक्यात आहे? आम्ही एवढं त्रागाने बोलतो ज्यावेळी, काय कुठे आहे लोकशाही हो? खरंच सगळ्यांनी गांभीर्याने विचार करा. कोणावर रागरोष नाही, पण ते शेतकऱ्यांचं 130 एकर जमीन झोपली, तो शेतकरी सगळे झोपले ना तिथं. ह्याचं मेडल कोणाला द्यायचं एवढं फक्त मला सांगावं. त्यांचा खरंच ह्यांचा मी सत्कार केला पाहिजे ना, कोणाच नाही कोणाचं. कुठंतरी जाऊन हार तुरे ह्यांना दिले पाहिजेत ना ह्याच्यासाठी सुद्धा. तर ही गरज आहे. आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, कोणत्याही पक्षाचे असू द्यात, विरोधातले वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे ना इथं, की नाही? आणि मी म्हणतो ते तर लांबच राहू द्या, परंतु जे अधिकारी असतील आहेत ना, सगळी सिस्टीम इथं बसवलेली आहे ना आपल्याकडे. पोलीस प्रशासन आहे, प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, वीज महावितरण प्रशासन आहे, सगळे आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न सुटत का नाही? मग आपण काय करतोय? काम काय करतो? जर त्या हिंगणगावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, हिंगणगावच नाही बाकीचे बी शेतकरी आहेत सगळे, का न्याय मिळत नाही? कसली कामं करतोय आपण? वीज महावितरणने खरंच ह्याच्यावरती जे बारामती प्रशासन असेल, वीज महावितरणचं सातारा असेल, आयला खरंच त्याच्या आयला वीज त्या ऊर्जा मंत्री वगैरे एकदा करा त्याच्या आयला
आम्ही बघतो कसं काम करायचं ते. काय कुठंतरी ताकद असली पाहिजे हो. आज मर्यादा फुटते कुठंतरी. आणि दुर्दैव असं होतं की शेतकऱ्याला जे बी काम असेल त्याचं खरंच शेतकऱ्याकडे वेळ कमी असतो. कारण मेहनतीला आहे बघा, कष्टच करावा लागतो. शेतकरी एकत्र येत नाही. हे खूप मोठं दुखणं आहे की सगळे शेतकरी थोडंसं एकत्र जर आले ना. मला शेतकऱ्यांना आव्हान आहे ह्यासाठी की एकत्र आलं पाहिजे. त्या पोलीस स्टेशनवर असेल, वीज महावितरण कार्यालयावरती असेल, सातारा एसपी ऑफिस समोर असेल, सातारा कलेक्टर ऑफिस समोर असेल, बारामतीचं महावितरण कार्यालय असेल, साताऱ्याचं, इथं निदर्शनं केली पाहिजेत, धरणे आंदोलनं केली पाहिजेत. ह्यांना जाग आणली पाहिजे की काय हा अन्याय होतोय आणि अर्थव्यवस्था कशी समतोल साधणार तुम्ही सांगा ना मला. ह्याचे भरपूर कारण आहेत. म्हणजे किती द्यायची कारण त्याचे भरपूर आहेत. जर ही प्रत्येक जी सिस्टीम नेमलेली इथं अधिकारी असेल, प्रशासन असेल, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असेल, आमच्यासारखा नागरिक असेल, शेतकरी असतील, इतर कोण असतील नागरिक सगळे, यांनी जर आपापल्या जबाबदाऱ्या जर पार पाडल्या नाहीत तर कुठेही रामराज्य तर दिसणार नाही, कुठेही कोण्या गोवंदाला लोकशाही चाललेली दिसणार नाही. हे सगळं असंच चालू आहे. मग आज तुमची तळमळ दिसून येते. प्रश्न जर तुम्ही जो प्रश्न हाती घेता त्याच्याकडे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, हा प्रश्न तुमच्यामुळे सुटला, हे क्रेडिट तुम्हाला मिळेल. ह्या भीतीपोटी जर हा प्रश्न सोडवत नसतील तर निश्चितपणे ते लोकशाहीसाठी मारकच आहे. आणि हा प्रश्न फलटण तालुक्याचा नसून हा राज्याचा आणि केंद्राचा सुद्धा विषय आहे. नाही, हा प्रश्न ह्याच्यामध्ये पूर्ण जे राजकारण सामावलेलं आहे, हे श्रेयवादाचं राजकारण केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये आज आपण अनेक वर्षे लोकशाही बघतोय. जर एखादं काम मी करणार असेल तर त्याचं श्रेय मलाच मिळालं पाहिजे हे निश्चितपणे वाटतं त्यांना. त्याचं मतामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, त्या मतावरती मी कॅबिनेट झालो पाहिजे, मुख्यमंत्री झालो पाहिजे, ही लोकशाहीमध्ये एक प्रकारची नीती आहे. आणि ही नीती वापरताना लोकांची जी ससे होलपट होते, आज जात्यामध्ये ते दळले जातात, ही विचारसरणी संकुचित आहे. आज अनेक नेते, यशवंतराव चव्हाण असो, अनेक नेते नाव घेण्याजोगे आहेत की जे प्रायोरिटीनं, अगदी हर्षवर्धन पाटील जेव्हा संसदीय कामकाज मंत्री होते त्यावेळेस ते प्रायोरिटीनं विरोधकांचीच काम करत होते. विरोधी पक्ष नेत्याचं जर काम आलं तर ते करण्याचं धैर्य, तेवढी ब्रॉड माइंडेड पल्स आपल्या लोकशाहीमध्ये होते. पण अलीकडच्या काळामध्ये स्वार्थी वृत्ती, संकुचित प्रवृत्तीचं राजकारण वाढलंय आणि त्याच्यामुळं तुम्ही ज्या प्रश्नावरती आवाज उठवताय तो प्रश्न न सोडवणे, त्याच्या पाठीमागे हीच संकुचित वृत्ती काम करते. हे स्पष्ट मत प्रगती चळवळच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आम्ही इथून पाठीमागे तुमच्या पाठीशी आहोत, तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी प्रगती चळवळ ठामपणे उभा आहे ही आशा बाळगतो. आपण पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती व्यक्त झाला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.